राज्याच्या राजकारणात मागील अनेक दिवसांपासून चर्चा होतीये, अर्थातच ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मनोमिलन होईल। दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येतील आणि खऱ्या अर्थाने ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येतील असं देखील बोललं जात असताना आज एक महत्त्वाची घडामोड यामध्ये अशी घडली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील ताजलँड एंड हॉटेलमध्ये जी आहे ती भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये साधारणतः तासभर जी आहे ती चर्चा झालेली आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता कालबद्ध सूची कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम जाहीर झाला। त्याच्यामध्ये 4 सप्टेंबर पर्यंत जे आहे ती अंतिम प्रभाग रचना जी आहे ती करण्याचे निर्देश देण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल सप्टेंबर नंतर वाजू शकतं, दिवाळी नंतर वाजू शकतं असं बोललं जात असताना आजची झालेली या दोन नेत्यांमधली भेट जी आहे आणि एक 15-20 मिनिटं नव्हे तर तब्बल एक तास जी आहे या दोन नेत्यांमध्ये भेट झाली आहे, बैठक झाल्यात। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या भेटीला विशेष महत्त्व जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांकडनं जी आहे ती म्हणजे चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीची, भेट मात्र फडणवीस ठाकरेंची अशी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जर एकंदरीत या सगळ्या भेटीमध्ये पाहिलं तर भेट एक अर्थ अनेक अशी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मग कदाचित लोकसभेला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला। त्यानंतर विधानसभेला दोन पक्ष जे आहेत ते एकत्र येतील। मग कधी शिंदेची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा रंगत असते, कधी भाजप मनसेच्या युतीची चर्चा रंगत असते। मात्र आता आपण पाहिलं तर दोन्ही बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा रंगत असताना आज झालेली मुंबईमध्ये दोन नेत्यांची भेट, बड्या नेत्यांची भेट, अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही याबाबतची प्रतिक्रिया जी आलेली आहे। किशोरी पेडणेकर ज्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर, त्यांनी असं म्हटलेलं आहे की या भेटीतले तपशील जोवर समोर येत नाहीत तोवर या भेटीवर बोलणं जे आहे ते उचित ठरणार नाही। अनेक अर्थाने वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना पाहायला मिळतात। या भेटीचा तपशील जो आहे तो मात्र गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। नेमकं या भेटीमध्ये काय झालं होतं याबाबत दोन्ही पक्षांकडनं कमालीची सस्पेन्स जो आहे तो ठेवण्यात येतोय। त्यामुळं आता दोन्ही पक्षांकडनंच या भेटीवर नेमकं काय सांगितलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून नव्या युतीची चाचपणी तर केली गेली नाही ना, नव्या युतीची साखर पेरणी तर केली गेली नाही ना, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।